नमस्कार. आज आपल्याला भारत सरकार कायदा 1935 बघायचा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 येईल आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरपासून मूळ राज्यघटनेला आपली सुरुवात होईल बघा. आणि त्याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. आजचा पहिला पॉईंट बघूयात. बघा, भारत सरकार कायदा 1935 मध्ये एकूण कलमे किती होती? तर 321 कलमे होती आणि परिशिष्ट किती होती? तर 10 परिशिष्ट होती बघा. भारतीय राज्यघटनेसोबत जर कंपॅरिझन केलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या कलम किती आहेत? तर शेवटचा कलमाचा आकडा जर बघितला आपण तर 395 हा शेवटच्या कलमाचा आकडा आहे. म्हणजे 395 कलमे. आणि भारत सरकार कायदा 1935 मध्ये कलम किती आहेत? 321. याच कायद्यामध्ये परिशिष्टे किती सांगितलेली आहेत आपण या ठिकाणी? तर 10 परिशिष्टे. आणि भारतीय राज्यघटनेसोबत कंपॅरिझन केलं तर त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेत 8 परिशिष्ट होती सुरुवातीला. आणि सध्याला म्हणजे आज परिशिष्ट किती आहेत? तर 12 परिशिष्ट आहेत बघा. यानंतर या कायद्याची वैशिष्ट्ये बघूयात बघा. या कायद्याची वैशिष्ट्ये जर बघितली तर पुस्तकात आपल्याला 10 वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इथं? तर बघा, या कायद्याने संघसूची म्हणजे संघसूची तयार करण्यात आली, प्रांत सूची तयार करण्यात आली आणि समवर्त सूची तयार करण्यात आली. संघसूचीत विषय किती सांगितले? 59 विषय सांगितले होते. प्रांतांसाठी किती? 54 विषय. आणि समवर्त सूचीसाठी 36 विषय. सेम याचनुसार आत्ता कन्सेप्ट जर बघितली, भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा किती सूच्या आहेत? 3 सूच्या आहेत. केंद्र सूची, प्रांत सूची आणि समवर्त सूची. प्रांत म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हटलेले आपण? राज्य सूची असं म्हटलेलं आहे राज्यघटनेमध्ये. बाकी 2 सूच्या सेम टू सेम सांगितलेल्या. पुढचा पॉईंट जर बघितला, या 3 सूच्यांमध्ये जे काही विषय होते त्याच्या व्यतिरिक्त जे विषय उरलेले असतील त्यांनाच म्हणणार आपण शेषाधिकार. ते शेषाधिकार ह्या कायद्यानुसार कोणाला दिले होते? तर व्हॉइस रॉयला दिले होते. पॉईंट विचारलेला आहे ह्याच्या आधी एक्झामला एकदा, पॉईंट लक्षात ठेवा. 1935च्या कायद्यानुसार शेषाधिकार कोणाला दिले होते? तर व्हॉइस रॉयला दिले होते, भारताच्या व्हॉइस रॉयला. पॉईंट लक्षात ठेवा बघा. हेच कंपॅरिझन भारत सरकारबरोबर म्हणजे भारतीय राज्यघटनेसोबत जर केलं आपण तर भारतीय राज्यघटनेमध्ये काय सांगितलेले? शेषाधिकार केंद्र सरकारला असेल असं सांगितलेले बघा. आणि 1935च्या कायद्यानुसार व्हॉइस रॉयला, भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारला. या कायद्याचे दुसरं वैशिष्ट्य बघण्यापूर्वी 1919च्या कायद्यामधली एक तरतूद बघा. 1919च्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली होती. द्विदल शासन पद्धती म्हणजे राखीव खाती, सोपीव खाती. हा आपण पॉईंट लास्ट लेक्चरमध्ये पाहिला होता बघा. 1919च्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर 1935च्या कायद्यानुसार ती द्विदल शासन पद्धती काय केलेली आहे? रद्द करण्यात आलेली. तोच पॉईंट काय सांगितलेला दुसऱ्या वैशिष्ट्यात बघा. काय सांगितलं? प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती कधी सुरू झाली? 1919च्या कायद्यानुसार. आणि रद्द कधी करण्यात आली? 1935च्या कायद्यानुसार. मग आता प्रांतांमध्ये कोणती शासन पद्धती सुरू झाली? तर पूर्ण स्वायत्तता देऊन टाकली. कोणत्या कायद्यानुसार? 1935च्या कायद्यानुसार. बघा प्रांतांमध्ये कसे बदल झाले, परत एकदा रिपीट करूयात. 1919च्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली. 1935च्या कायद्यानुसार द्विदल रद्द करण्यात आली आणि पूर्ण स्वायत्तता देऊन टाकलेली आहे बघा 1935च्या कायद्यानुसार. 1937ला लागू झाली आणि रद्द कधी करण्यात आली? तर 1939ला ही रद्द करण्यात आली. म्हणजे किती वर्ष लागू होती? फक्त तर 2च वर्ष लागू होती बघा त्या ठिकाणी. कायद्याचं तिसरं वैशिष्ट्य बघा. केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली होती. म्हणजे फक्त तरतूद होती बघा. 1919च्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. आणि 1935च्या कायद्यानुसार केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करणार होते म्हणतोय मी. पण सुरू केलेली आहे का? नाही केली. ही प्रत्यक्षात तरतूद कधीच अस्तित्वात आलेली नाहीये. चौथं वैशिष्ट्य बघा. 1935ला भारतामध्ये एकूण प्रांत किती होते म्हणजे राज्य किती होते? तर त्यावेळेस 11 प्रांत होते. आणि 11 प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृह सभागृह असेल म्हणजे द्विगृह कायदेमंडळ असेल असे सांगण्यात आले होते. आता द्विगृह म्हणजेच काय? तर विधानसभा आणि विधान परिषद अशी त्या ठिकाणी रचना करण्यात आली होती. मग ते 6 प्रांत कोणते कोणते होते त्यांची यादी दिलेली आहे बघा इथं. बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत. या 6 प्रांतांमध्ये द्विगृह सभागृह किंवा द्विगृह कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली होती बघा. 5वं वैशिष्ट्य बघण्यापूर्वी लास्ट लेक्चर मधले 2-3 पॉईंट बघूयात. 1909च्या कायद्यानुसार कोणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटले? तर मुस्लिमांना. त्यानंतर 1919च्या कायद्यानुसार कोणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटले? तर शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना भेटले होते.
जातीय निवाडा म्हणजे 16 ऑगस्ट 1932च्या जातीय निवडीनुसार कोणाला भेटणार होते म्हटलंय मी या ठिकाणी, तर दलित वर्गाला सुद्धा भेटणार होते, पण नंतर ते कॅन्सल केले होते. आणि इथं आपलं 5वं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, 1935च्या कायद्यानुसार दलित वर्ग, महिला आणि कामगार यांना पण स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. बघा सिक्वेन्स लक्षात ठेवा. 1909चा कायदा, 1919चा कायदा, नंतर जातीय निवड 1932 आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी भारत सरकार कायदा 1935. याच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद करण्यात आली होती. बघा 6वं वैशिष्ट्य बघा इंडिया काउन्सिलची स्थापना 1858ला करण्यात आली होती आणि ते रद्द कधी करण्यात आलं, तर 1935च्या कायद्यानुसार रद्द करण्यात आलं. बघा इंडिया काउन्सिलची स्थापना कशासाठी केली होती, तर भारत मंत्र्याला त्याच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. आता इंडिया काउन्सिल कधी रद्द केलं, 1935च्या कायद्यानुसार. आता भारत मंत्र्यासाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली होती. बघा कोणत्या कायद्यानुसार, 1935च्या कायद्यानुसार. 7वा पॉइंट बघा, या कायद्यान्वये मताधिकार वाढवण्यात आला, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10% लोकांना मताधिकार मिळाला. सेम असंच पॉइंट आपण 1919च्या कायद्यामध्ये पाहिला होता. बघा 1919च्या कायद्यानुसार मालमत्ता कर जे भरतात किंवा ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे या आधारावरती सुद्धा मताधिकार वाढवण्यात आला होता. बघा 1919च्या कायद्यानुसार पण वाढवण्यात आला होता, पण त्यावेळेस क्रायटेरिया काय ठेवला होता, मालमत्ता कर आणि शिक्षण ज्यांचं झालेलं असेल त्यांना दिला होता. इथं क्रायटेरियाचा काय उल्लेख केलेला नाहीये, पण 10% असं सांगितलेलं आहे. बघा एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10% लोकांना मताधिकार मिळाला. 8वं वैशिष्ट्य बघा, देशातील चलन आणि पतपुरवठा यांचे नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. बघा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयचा कायदा कधी करण्यात आला होता, 1934चा कायदा आहे. फक्त आरबीआयचा कायदा म्हणतोय मी. आणि आरबीआयचा उल्लेख कोणत्या कायद्यामध्ये परत केलेला आहे, 1935च्या कायद्यामध्ये सुद्धा केलेला आहे. आता आरबीआयची स्थापना कधी झाली, मग 1 एप्रिल 1935ला स्थापना झाली होती. बघा त्यावेळेस मुख्यालय आरबीआयचं कुठं होतं, तर कोलकाता येथे मुख्यालय होतं. आणि 1937ला मुख्यालय शिफ्ट कुठे केलं, मुंबईला. आणि आता सुद्धा आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबईला मुख्यालय आहे. बघा 9वा पॉइंट बघा, या कायद्यान्वये संघ राज्य लोकसेवा आयोगच नव्हे तर प्रांतिक लोकसेवा आयोग व 2 किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. बघा सेम असंच पॉइंट आपण 1919च्या कायद्यामध्ये पाहिला. 1919च्या कायद्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, 1926 मध्ये. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिला होता पॉइंट हा. केंद्रीय लोकसेवा आयोग 1926ला स्थापना. आणि प्रांतिक लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली, तर 1935च्या कायद्यानुसार. बघा शेवटचं आणि 10वं वैशिष्ट्य बघा, या कायद्यात संघ राज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. आणि त्यानुसार 1937ला संघ राज्याच्या न्यायालयाची म्हणजे फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. बघा फेडरल कोर्टची स्थापना कधी करण्यात आली, मग 1937ला. हे फेडरल कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले होतं, तर दिल्ली येथे स्थापन करण्यात आले होते. आणि त्याच जागेवरती म्हणजे ज्या ठिकाणी फेडरल कोर्ट होता त्याच जागेवरती आज काय त्या ठिकाणी, तर भारताचं सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी स्थित आहे. बघा सर्वोच्च न्यायालय जर बघितलं आपण, तुम्ही जर नेटवरती सर्च केलं तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950 दाखवते. बघा 28 जानेवारी 1950. आणि त्याच जागेवरती आहे ज्या ठिकाणी फेडरल कोर्ट होतं. भारत सरकार कायदा 1935ची आपण 10 वैशिष्ट्ये पाहिली. शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा बघूयात. बघा भारत सरकार कायदा 1935 याच्यामध्ये कलमे किती होती, तर 321. आणि परिशिष्टे किती होती, तर 10 परिशिष्टे होती. बघा पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं, 3 सूच्यांमध्ये डिवाइड केले होते विषय, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. केंद्रामध्ये 59 विषय, प्रांतांमध्ये 54 विषय आणि समवर्तीमध्ये 36 विषय. शेषाधिकार कोणाकडे होते, तर व्हॉइसरॉयकडे होते. बघा 3 सूच्या सांगितल्या होत्या आणि शेषाधिकार कोणाकडे, व्हॉइसरॉयकडे. दुसरा पॉइंट बघा, प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती चालू होती, ती रद्द करण्यात आली आणि पूर्ण स्वायत्तता देण्यात आली. आणि ही तरतूद कधी लागू करण्यात आली, 1937ला लागू झाली आणि 39ला रद्द करण्यात आली. तिसरं वैशिष्ट्य जर बघितलं, केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्याची तरतूद करण्यात आली होती, पण ती लागू झाली का, तर नव्हती लागू झाली. 1935 मध्ये 11 प्रांत होते आणि 11 पैकी 6 प्रांतांमध्ये काय सांगितलं होतं,
द्विगृह कायदेमंडळ असेल असं सांगितलं होतं. बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत यांच्यामध्ये काय होतं तर द्विगृह कायदेमंडळ होतं बघा. पाचवं वैशिष्ट्य सांगितलं आपण, दलित वर्ग, महिला, कामगार यांच्यासाठी ही स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती बघा. दलित वर्ग 16 ऑगस्ट 1932च्या जातीय निवाड्यामध्ये पण उल्लेख केला होता, पण ती लागू झाली होती का? नाही. तर 1935च्या कायद्यामध्ये पुन्हा लागू करण्यात आली. पुढचा पॉईंट, 1858 नुसार स्थापन झालेली भारत परिषद म्हणजे इंडिया काउन्सिल स्थापन झाली होती. ती इंडिया काउन्सिल काय करून टाकली? बरखास्त करून टाकली. आणि त्याच्या जागी काय स्थापन केलं? सल्लागार म्हणजे भारत मंत्र्यासाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली. सातवा पॉईंट, या कायद्याने मताधिकार वाढवण्यात आले होते. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के वाढवले होते? तर 10% मताधिकार वाढवण्यात आला होता बघा. आठवा पॉईंट, आरबीआयच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती. आणि 9व्या पॉईंटमध्ये प्रांतांना म्हणजे प्रांतीय लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. आणि सर्वात शेवटचा आणि 10वा पॉईंट, संघराज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. आणि त्यानुसार 1937ला नवी दिल्ली येथे फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती.